Hello students, so we are starting with our last topic, chapter 4, exemptions from GST. ऍक्च्युली हा टॉपिक मी लास्ट ठेवला याची दोन कारण आहेत. एक तर असं आहे की हा टॉपिक जरी खूप जास्त व्हास्ट असला तरी एक्झाम पर्स्पेक्टिव्हने यातले ठराविक एरियाज जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. नो डाऊट आपण सगळा सिलेबस कव्हर करणार आहोत, पण एक्झाम पर्स्पेक्टिव्ह साठी यातले जे काही महत्वाच्या एंट्रीज आहेत तेवढ्याच विचारल्या जातात. सेकंडली, जीएसटी ऍक्टचं संपूर्ण फ्रेमवर्क आपण आता बघून झालंय. सी आपण एक्झम्प्ट सप्लाय म्हणजे काय हे बघितलेलं आहे, पण आता आपण ज्या स्टेजला आहोत या ठिकाणी आपण जीएसटी ऍक्टचं किंवा जीएसटी लॉचं आपल्या सिलेबसमध्ये असलेल्या संपूर्ण फ्रेमवर्क जे आहे ते आपण स्टडी केलंय. सी आपण आतापर्यंत काय काय स्टडी केलं याचा आपण एक छोटा ब्रीफ आढावा घेऊया. सी आपण सुरुवातीचा टॉपिक बघितला होता इंट्रोडक्शन टू जीएसटी. सो बेसिकली जीएसटी का इम्प्लिमेंट करण्यात आला, जीएसटी इम्प्लिमेंट होण्यापूर्वीचं इनडायरेक्ट टॅक्स रेजिम काय होतं, त्याच्यानंतर जीएसटी इम्प्लिमेंट होण्यामध्ये सुद्धा हिस्टॉरिकल आस्पेक्ट आपण एक बघितला होता की काय काय स्टेजेस होत्या. मग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट का करावी लागली, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल पास झाल्यानंतर ऍक्च्युअली जीएसटी ऍक्ट कसा इम्प्लिमेंट झाला, त्यानंतर जीएसटी ऍक्टचे वेगवेगळे सोर्सेस काय असतात, हा सगळा एक पॅटर्न, हा सगळा एक बेसिक पॉईंट. त्याच्यानंतर जीएसटी लेव्ही कुठच्या कुठच्या प्रॉडक्ट वरती होत नाही, मग कॉन्स्टिट्यूशनने अल्कोहोलिक लिकरला एक्झिट दिलेली आहे. त्याच्यानंतर चार्जिंग सेक्शन मध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स जे 5 आहेत त्यांना जीएसटी लेव्हिएबल ठेवलेलं नाहीये, हे आपण बघितलं होतं. जीएसटी आला तरी सुद्धा काही इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत हे सबझ्युम झाले नाहीत, जसं पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरचा व्हॅट किंवा अल्कोहोलिक लिकर वरची स्टेट एक्साइज ड्युटी, हे जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत ते अजूनही एक्झिस्टंट आहेत. तसेच कस्टम्स मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी जी होती तीही एक्झिस्टंट आहे. त्यातले काही पार्ट जे होते ते जीएसटी ऍक्ट मध्ये सबझ्युम झाले, पण काही इनडायरेक्ट टॅक्स लॉ असेही आहेत की जे जीएसटी येऊन सुद्धा अस्तित्वामध्ये राहिलेले आहेत. सो एक बेसिक इनडायरेक्ट टॅक्सचं फ्रेमवर्क जे होतं, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, मग डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स मधला डिफरन्स, इनडायरेक्ट टॅक्स मेकॅनिझम वर्क कसं होतं, हा सगळा पार्ट होता हा आपण इंट्रोडक्शन टू जीएसटी या पार्ट मध्ये बघितला होता. त्याच्यानंतर आपण जो चॅप्टर बघितला तो आहे सप्लाय अंडर जीएसटी. सो ओके, आता जीएसटी इम्प्लिमेंट कसा झाला, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड झाली. त्याच्यानंतर आपण बघितलं की जीएसटी बेसिकली चार्ज कशावर करायचं. सो बेसिकली जीएसटी अट्रॅक्ट होण्यासाठी त्यासाठी काय कंडिशन आहे किंवा काय पहिली बेसिक फाउंडेशन गोष्ट आहे, तर ती म्हणजे ती ट्रान्झॅक्शन सप्लाय म्हणून क्वालिफाय झाली पाहिजे. सो आपण सेक्शन 7 रीड विथ शेड्यूल 1, 2 आणि 3 बघितले होते. त्याच्यानंतर आपण सेक्शन 8 कॉम्पोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय हा सप्लायचे पुढचे पार्ट ऍडव्हान्स व्हर्जन्स हेही स्टडी केलेली होती. सो कुठच्या ट्रान्झॅक्शन्सना सप्लाय म्हणायचं, कुठच्या ट्रान्झॅक्शन्सना सप्लाय म्हणायचं नाही, त्याच्या बेसिक इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, मग गुड्सची डेफिनेशन काय होती, सर्व्हिसेसची डेफिनेशन काय होती, इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस म्हणजे काय, हे सगळे पॉइंट जे होते सप्लाय मध्ये कव्हर केले. कारण जीएसटी जर लेव्ही करायचा असेल तर बेसिकली दॅट ट्रान्झॅक्शन शुड अमाउंट टू सप्लाय. सो फर्स्ट टॉपिक आपण इंट्रोडक्शन बघितला, सेकंड थिंग सप्लाय बघितला, मग थर्ड थिंग आपण चार्ज अंडर जीएसटी बघितला. सो आपण या टॉपिक मध्ये चार्जिंग सेक्शनचा अभ्यास केला होता. चार्जिंग सेक्शन म्हणजे काय, सेक्शन 9 आणि सेक्शन 10 कॉम्पोजिशन लेव्ही आणि रेग्युलर स्कीम याचा आपण अभ्यास केला की ओके सर्टन ट्रान्झॅक्शन सप्लाय झाली तरी सुद्धा त्याच्यावर टॅक्स कसा चार्ज केला जाईल, कुठच्या पॉइंटला टॅक्स चार्ज केला जाईल. सो चार्जिंग सेक्शनने आपल्याला सांगितलं की ओके हा चार्जिंग सेक्शन महत्वाचा का असतो, तर तो पॉवर देतो गव्हर्नमेंटला टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाय. सो मग त्याच्यामध्ये आपण एक कॉम्पोजिशन लेव्हीचाही पार्ट स्टडी केलेला होता आणि एकूणच जीएसटी मध्ये चार्ज कसा केला जाईल त्यासाठी व्हॅल्यू काय धरायची, तर व्हॅल्यू आपण बघितलं व्हॅल्यू ऑफ सप्लायच्या अंडर कन्सिडर करायची होती. सो असं करत आपण चार्जिंग सेक्शन जो होता तो पार्ट कव्हर केला. त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन हा टॉपिक बघितला. कारण का, तर आता चार्जिंग सेक्शन मधून ह्या टॉपिक्सना सुरुवात झाली. कारण चार्जिंग सेक्शन मध्ये बेसिकली कन्सेप्ट आली की टॅक्सेबल पर्सन, आणि टॅक्सेबल पर्सनची जी कन्सेप्ट होती ती रजिस्ट्रेशनची लिंक होती. याचं कारण का, टॅक्सेबल पर्सन इज डिफाइंड ॲज द पर्सन हु इज रजिस्टर्ड और हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड. देन हु इज लायबल टू बी रजिस्टर्ड म्हणून आपण गेलो रजिस्ट्रेशनच्या सेक्शन्स वरती. सेक्शन 22, 23, 24 आणि 25. So 22 was persons liable to be registered or persons liable for registration. 23 was persons exempted from registrations. Even though त्यांचे टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा जास्त असतील तरी सुद्धा त्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे. सेक्शन 24 was mandatory registration आणि सेक्शन 25 was procedure for registration. त्याच्यानंतर मग 26, 27, 28, 29, 30 हे जे पुढचे कॅन्सलेशन, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, देन रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन शी रिलेटेड जी सिरीज होती तो आपण सगळा पार्ट कव्हर केला इन रजिस्ट्रेशन टॉपिक.
आफ्टर completing registration topic, we came to tax invoice, which was a procedural part किंवा प्रोसिजरल आस्पेक्ट. आणि टॅक्स इनव्हॉइस बरोबरच आपण काय बघितलं, डेबिट नोट. ऍक्च्युली डेबिट नोट क्रेडिट नोट आपण नंतर कव्हर केले आहेत, ज्यावेळी आपण इनपुट टॅक्स क्रेडिट्स जे करतो त्यावेळेला. सो डेबिट नोट्स, क्रेडिट नोट्स, टॅक्स इनव्हॉइसेस आणि ई वे बिल. सो दिस वॉज अ प्रोसिजरल पार्ट और प्रोसिजरल टॉपिक रादर, की ज्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंतर इनव्हॉइस कसं इश्यू करायचं आहे, म्हणजे ज्यावेळी एखाद्या ट्रान्झॅक्शन वरती सप्लाय चार्ज केला जाईल त्यावेळी त्याचं इनव्हॉइस कसं प्रिपेअर होईल. मग इनव्हॉइस कुठच्या केसेसमध्ये करण्याची गरज नाही, तेव्हा तुम्ही कन्सॉलिडेटेड इनव्हॉइस प्रिपेअर करू शकता, किंवा इनव्हॉइस वरती कुठचे कुठचे डिटेल्स घातले पाहिजे. त्याच्यानंतर इनव्हॉइस मध्ये काही टाइप्स आपण बघितले, किंवा एक व्हरायटी ऑफ डॉक्युमेंट्स आपण बघितलं, जसं की रिसीट व्हाउचर, पेमेंट व्हाउचर, रिफंड व्हाउचर असेल. त्यानंतर तुमचं रिव्हर्स चार्ज साठीचा इनव्हॉइस असेल. एक्झाम्प्टेड सप्लाय जर असेल तर त्यासाठी तुम्ही बिल ऑफ सप्लाय इश्यू करता, तो डॉक्युमेंटचा प्रकार असेल. त्यानंतर डेबिट नोट, क्रेडिट नोट असतील. आणि मग या सगळ्याच्या बाहेर एक डिलिव्हरी चलन, की ज्यावेळी तुम्ही टॅक्स इनव्हॉइस शिवाय गुड्स ट्रान्सपोर्ट करता. आणि मग ह्या सगळ्याच्या पेक्षा एक वेगळं डॉक्युमेंट, सेकंडरी डॉक्युमेंट, ते म्हणजे ई वे बिल. या सगळ्याचा स्टडी आपण केला टॅक्स इनव्हॉइसच्या टॉपिक मध्ये. आता टॅक्स इनव्हॉइसचा टॉपिक जेव्हा आपण बघितला तेव्हा आपण बघितलं की कुठच्या व्हॅल्यूवरती आम्ही जीएसटी चार्ज करणार आहोत, किंवा कुठच्या व्हॅल्यू मध्ये डिस्काउंटची काय ट्रीटमेंट द्यायची, तो कधी वजा करायचा, मग डिस्काउंट लेस करून मग जीएसटी चार्ज करायचा, का जीएसटी चार्ज करून डिस्काउंट वजा करायचा. ह्या सगळ्या गोष्टी आपण टॅक्स इनव्हॉइस या टॉपिक मध्ये बघितल्या. अँड देन वी शिफ्टेड टू द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. मग आपण कव्हर केला टॉपिक व्हॅल्यू ऑफ सप्लाय, ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळ्या डोळ्यासमोर ठेवल्या. आणि मग काय गोष्टी व्हॅल्यू मध्ये इन्क्लूड करायच्या, म्हणजे इनव्हॉइस वरती आपण जी व्हॅल्यू काढणार आहोत ती व्हॅल्यू कशी अराईव्ह करायची, त्यामध्ये कुठच्या कुठच्या गोष्टींचं इन्क्लुजन करायचं, कुठच्या गोष्टी एक्सक्लूड करायच्या. जर डिस्काउंट आम्हाला एक्सक्लूड करायचा असेल त्यासाठी काय कंडिशन्स आहेत, मग ऑन द फेस ऑफ डिस्काउंट दाखवायचा असेल किंवा पोस्ट सप्लाय डिस्काउंट जर असेल तर काय ट्रीटमेंट द्यायची. ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये बघितल्या. आता ह्याच्या पुढचा प्रश्न येतो की आम्ही हा सप्लाय वगैरे ठीक आहे, आम्ही इनव्हॉइस इश्यू केलं, आम्ही व्हॅल्यू कुठची ती ठरवली, टॅक्स कधी पे करायचा. त्यामुळे ह्याच्या पुढचा टॉपिक आपण स्टडी केला तो आहे टाइम ऑफ सप्लाय. सो टाइम ऑफ सप्लाय टॉपिकने आपल्याला काय सांगितलं की ओके, तुम्ही सप्लाय केलेला आहे, त्यासाठी तुम्ही व्हॅल्यू डिटरमाइन केली, त्याचं तुम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलं, त्यावर तुम्ही टॅक्स कलेक्ट केला. पण ह्या ट्रान्झॅक्शन साठी गव्हर्नमेंटला टॅक्स पे करण्याची लायबिलिटी कुठच्या टॅक्स पिरियड मध्ये जनरेट होते. सो हे टाइम ऑफ सप्लाय या टॉपिक मधून आपण शिकलो. आफ्टर स्टडिंग दॅट टाइम ऑफ सप्लाय टॉपिक, आपण इनपुट टॅक्स क्रेडिट हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आहे त्याला सुरुवात केली, की ओके नाऊ आम्ही लायबिलिटी फायनल केली. आता ही लायबिलिटी जेव्हा आपल्याला पे करायची आहे त्यावेळेला आपण कॅश कॉम्पोनंट फक्त पे करणार आहोत बाय अवेलिंग द बेनिफिट ऑफ दॅट इनपुट टॅक्सेस वी आर पेइंग. सो इनपुट टॅक्स क्रेडिट या टॉपिक मध्ये पण तुम्हाला जर आठवत असेल तर आपण सेक्शन 16 म्हणजे कंडिशन्स काय काय आहेत, एखाद्या गोष्टीचा इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय कंडिशन्सची पूर्तता करावी लागेल हे बघितलं. आफ्टर दॅट कुठच्या कुठच्या गोष्टींचं क्रेडिट आपल्याला मिळणार नाहीये, ब्लॉक्ड क्रेडिट ज्याला आपण म्हणतो, सेक्शन 17 सबसेक्शन 5 त्याच्यामध्ये जी लिस्ट स्पेसिफाय केलेली आहे काही गुड्स आणि सर्व्हिसेसची, की ज्याच्यावरचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला अवेलेबल होणार नाहीये, ते स्टडी केलं. आफ्टर दॅट आपण अपोर्शनमेंट साठीचा रूल बघितला, की एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय साठी कॉमनली जर का इनपुट टॅक्स क्रेडिट इनपुट टॅक्स इनवर्ड सप्लाय यूज केला जात असेल तर त्याच्यावरच्या इनपुट टॅक्सची अपोर्शनमेंट कशी करावी लागेल, मग एक्झाम सप्लाय साठीचे क्रेडिट मिळणार नाही. सो तो रूल 42 आपण सगळा बघितलेला होता. त्यानंतर स्पेशल सर्कमस्टन्सेस जर असतील, 4 केसेस ज्या होत्या की ज्यावेळेला तुम्हाला क्रेडिट अवेलेबल होतं किंवा काही ठिकाणी तुम्हाला क्रेडिट रिव्हर्स करावं लागतं, ते पॉइंट्स आपण बघितले. त्यानंतर जर ट्रान्सफर बिझनेस होत असेल बाय सेल, अमालगमेशन, डीमर्जर, तर क्रेडिट इकडून तिकडे ट्रान्सफर म्हणजे जुन्या एंटिटी कडून नवीन एंटिटीकडे जर इनपुट टॅक्स क्रेडिट लेजरचा बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर त्यासाठी काय करायला लागेल हे आपण इनपुट टॅक्स क्रेडिट या टॉपिक मध्ये बघितलं होतं. इनपुट टॅक्स क्रेडिट बघत असतानाच आपण टॉपिक कंप्लीट केला, तो म्हणजे पेमेंट ऑफ टॅक्स. सो पेमेंट ऑफ टॅक्स मध्ये आपण ऍक्च्युअली वर्किंग कसं चालतं, मग त्यासाठी तुम्हाला काय काय लेजर्स ऑनलाईन मेंटेन केली जातात, मग ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर असेल, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर असेल, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर असेल, ते पार्ट्स आपण बघितले होते. तो एक प्रॅक्टिकल टॉपिक जो होता तो आपण कव्हर केला. आणि हे सगळं झाल्यानंतर आता आपलं एक बेसिक फ्रेमवर्क तयार झालेला आहे. त्यानंतर आपण एक रिटर्न्स टॉपिक बघितला, की जीएसटी अंडर हे सगळे डिटेल्स जे आहेत, हे आउटवर्ड सप्लाईज आहेत, इनवर्ड सप्लाईज आहेत, याचं आम्ही रिपोर्टिंग गव्हर्नमेंटला कसं करणार आहोत, याची इन्फॉर्मेशन आम्ही गव्हर्नमेंटला कशा पद्धतीने कम्युनिकेट करणार आहोत. सो ती गोष्ट आपण बघितली.
सो आपला लास्ट चॅप्टर होता जीएसटी रिटर्न्स. त्याच्यामध्ये एक जीएसटी प्रॅक्टिशनरची कन्सेप्ट होती सेक्शन 48 अंडर, ही आपण या टॉपिक मध्ये बघितली. सो हा अशा पद्धतीने आपण हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते बघत आलेलो आहोत. आता ह्या सगळ्या टॉपिक्स मध्ये आपण आज जो सुरुवात करणार आहोत तो टॉपिक आहे एक्झम्पशन. आता ह्या एक्झम्पशन्स फ्रॉम जीएसटी यामध्ये जर तुम्ही तुमचं इन्स्टिट्यूटचं स्टडी मटेरियल रीड केलं तर गुड्स एक्झम्प्टेड फ्रॉम जीएसटी जे आहेत, ज्या गुड्सची जी लिस्ट आहे विच आर एक्झम्प्टेड फ्रॉम जीएसटी, ही आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. कारण गुड्स मध्ये खूप मोठी व्हरायटी आहे आणि त्यामध्ये खूप वेगवेगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. सो आयसीआयनेच डिक्लेअर केलेलं आहे की गुड्स एक्झम्प्टेड फ्रॉम जीएसटी इज नॉट पार्ट ऑफ अवर सिलेबस, पण सर्व्हिसेस एक्झम्प्टेड फ्रॉम जीएसटी हा जो पार्ट आहे तो मात्र आपल्या सिलेबसचा पार्ट असल्यामुळे आपल्याला तो इन डिटेल स्टडी करायचा आहे. So in this topic, in short, we are going to learn the lists of services which are exempted from GST. याला GST मधून exemption grant केलेला आहे. So त्याच्यावरती टॅक्स कुठचाही पे केला जाणार नाही. Okay. So this was a brief review of what we have learned up till now. आतापर्यंत आपण काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत त्याचा आपण एक समरी बघितली. Now as per our tradition, let's come to learning objectives. After studying this chapter, you will be able to describe the power of the government to grant exemption from CGST or IGST, provide an overview of the goods exempt from GST, and identify and analyze various services exempt from GST. सो एकतर आम्हाला गव्हर्नमेंटची जी पॉवर आहे, पॉवर टू ग्रांट एक्झम्पशन, म्हणजे एखादी सर्व्हिस किंवा एखादे गुड्स कमॉडिटीज ह्यांना एक्झम्प्ट करण्याची पॉवर गव्हर्नमेंटला आहे का, तर ती आहे. ती सेक्शन 11 मध्ये सांगितलेली आहे. तो सेक्शन 11 जो आहे तो आपण स्टडी करणार आहोत. देन जे गुड्स एक्झम्प्ट आहे त्याचा ओव्हरव्ह्यू म्हटलेला आहे, कारण ती लिस्ट तुम्ही मेमराइज करणं हे एक्सपेक्टेडच नाहीये. सो त्या गुड्सचा एक ओव्हरव्ह्यू त्यांनी दिलेला आहे. आणि अनालिसिस जो पार्ट आहे तो मात्र एक्झम्प्टेड सर्व्हिसेस मध्ये आहे. म्हणजे ज्या सर्व्हिसेस एक्झम्प्टेड आहेत त्याच्यामध्ये अनालिसिसचा पार्ट मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व्ह होतो. कारण ते एक्झम्पशन जे आहे ते कंडिशनल असतं. बऱ्याच वेळेला जी कंडिशन आहे ती इम्पोज केलेली असते आणि ती कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आणि तरच ती सर्व्हिस एक्झम्प्टेड, म्हणजे त्याचा एक्झम्पशन आपल्याला बेनिफिट क्लेम करता येतो. आता ह्या कंडिशन्स काय काय असतात किंवा हे अनालिसिस का इन्व्हॉल्व्ह होतं, तर एक तर कंडिशन सप्लायर रेसिपियंट वर घातली जाते की ह्या सप्लायरने जर प्रोव्हाइड केलं असेल तरच ते एक्झम्प्ट आहे. ओके. सेकंड थिंग, ते कंडिशन जी आहे ती रेसिपियंट वर घातली जाते की अमुक अमुक रेसिपियंटला जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल तरच ती एक्झम्प्ट आहे. काही वेळेला त्या सर्व्हिस वरती एक्झम्पशन असतं जे अनकंडिशनल आहे की कोणीही कोणालाही ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली तरी सुद्धा ही सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. काही ठिकाणी हे कन्सिडरेशन वरती डिपेंड होतं की अप टू सर्टन लिमिट, म्हणजे फॉर एक्झाम्पल अप टू ₹750 जर गुड्स ट्रान्सपोर्टेशन एजन्सीने सर्व्हिस दिली असेल तर ती एक्झम्प्ट आहे. ₹750च्या नंतर मात्र ती टॅक्सेबल होते, म्हणजे तुला एक्झम्पशनचा बेनिफिट जो आहे तो मिळत नाही. सो एकतर सप्लायर वरती रेस्ट्रिक्शन आहे किंवा कंडिशन घातली जाते, एकतर रेसिपियंट वरती कंडिशन घातली जाते, एकतर त्या सर्व्हिस वरती कंडिशन असते की ह्या सिनारिओज मध्ये ती सर्व्हिस दिली गेली तरच ती एक्झम्प्ट आहे, किंवा एखाद्या वेळेस कन्सिडरेशन वाईज कंडिशन इम्पोज केली जाते की अमुक अमुक इतकी मॉनिटरी लिमिट आहे, त्याच्या आतमध्ये जर कन्सिडरेशन असेल तर ती सर्व्हिस एक्झम्प्ट आहे. जर कन्सिडरेशन त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र ती सर्व्हिस टॅक्सेबल आहे. सो अशा पद्धतीने काही कंडिशन्स, रेस्ट्रिक्शन्स जे आहेत ते इम्पोज केल्या जातात. सो त्या सगळ्यामध्ये आपल्याला अनालिसिसचा पार्ट जो आहे तो स्टडी करायचा आहे. स्टडी दॅट थिंग. आणि आपल्याला हा चॅप्टर जो आहे याच्यामध्ये व्हरायटी ऑफ सर्व्हिसेस बघायला मिळतील. आता तुम्ही जीएसटीचा सगळा पोर्शन जो आहे तो ऑलरेडी कव्हर केलेला आहे. हा सगळा चॅप्टर जो आहे तो तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात आधीचे चॅप्टर. सो आता आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळी आपण एक्झम्पशन स्टडी करतोय थोडा एक एक्झाम पर्स्पेक्टिव्ह सुद्धा असला पाहिजे की एक्झाम मध्ये काय पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन्स फ्रेम केले जातील. आता एकतर मी तुम्हाला एक सांगून ठेवतो की एक्झाम मध्ये पहिली व्हरायटी अशी विचारली जाईल की तुम्हाला लिस्ट दिली जाईल एका प्रॉब्लेमची, याच्यामध्ये एक 7 ते 8 ट्रान्झॅक्शन्स असतील. तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही जीएसटी लायबिलिटी कम्प्युट करा. ओके. सो जीएसटी लायबिलिटी कम्प्युट करताना आपण 2 पार्ट मध्ये कम्प्युट करतो. स्टेप 1 की तुम्ही आउटपुट टॅक्स लायबिलिटी कम्प्युट करता. स्टेप 2 तुम्ही तुमचं एलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट कम्प्युट करता. आणि स्टेप 3 आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही तुमची ऍक्च्युअल लायबिलिटी पेएबल इन कॅश कम्प्युट करता. सो ही त्यातली जी मी पहिली स्टेप परफॉर्म करणार आहात की आउटपुट टॅक्स लायबिलिटी, त्याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की ओके ह्या 8 ट्रान्झॅक्शन्स पैकी ह्या 2 ट्रान्झॅक्शन्स जे आहेत दीज आर एक्झम्प्ट फ्रॉम जीएसटी, सो देअर विल बी नो आउटपुट टॅक्स ऑन द सेम. हा एक पॉइंट. सेकंड पॉइंट, एक्झम्प्टेड सर्व्हिसेस कुठे रोल प्ले करतात,
तर ज्या वेळेला इनपुट टॅक्स क्रेडिटचं अपॉर्शनमेंट असतं, से फॉर एक्झाम्पल एक 8 सर्व्हिसेस दिलेले आहेत किंवा 8 कमॉडिटीज आणि 8 सर्व्हिसेस दिलेले आहेत, त्याच्यापैकी काही सर्व्हिसेस ह्या एक्झाम्प्ट आहेत आणि तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटचं कम्प्युटेशन करायचंय. सो तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की जर आउटवर्ड सप्लाय एक्झाम्प्ट आहे तर त्याच्या प्रपोर्शनेट इनपुट टॅक्स क्रेडिट जर कॉमन इनपुट टॅक्स क्रेडिट असेल तर ते रिव्हर्स करावं लागणार आहे. सो रिव्हर्सलच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या ठिकाणी एक्झाम्पशन हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सो हा झाला दुसरा पॉईंट. थर्ड पॉईंट, तुम्हाला फक्त एक्झाम्प्टेड सर्व्हिसेस वरतीच एखादा क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो की तुम्ही ह्या सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत की एक्झाम्प्ट आहेत एवढंच तुम्ही मेन्शन करा. जर त्या टॅक्सेबल असतील तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लायबिलिटी कम्प्युट करायला सांगतील, जर एक्झाम्प्ट असतील तुम्हाला एक्झाम्पशन क्लेम करायला सांगतील किंवा तुम्हाला जस्ट एवढंच सांगतील की टॅक्सेबल किंवा एक्झाम्प्ट क्लासिफाय करा. सो एक 3 to 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्ही याच्यावरती एक्सपेक्ट करू शकता की ते 5 ट्रान्झॅक्शन देतील विच वेअर सिमिलर इन नेचर, त्यातल्या काही एक्झाम्प्ट असतील काही टॅक्सेबल असतील, तुम्हाला ते अनालाइज करून कम्प्युट करावं लागेल. सो आता ज्यावेळी तुम्ही हा चॅप्टर स्टडी करणार आहात, कायम आपल्या ब्रेन मध्ये एक्झाम मध्ये हा क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम केला जाईल हा एक आस्पेक्ट कायम जागरूक ठेवा, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स टॅकल करण्यासाठी सोपे जातील. सो आपण एक्झाम मध्ये क्वेश्चन्स काय पद्धतीने विचारले जातील हे बघितले. आता ह्याच्यावरती एमसीक्यू अशाच पद्धतीने विचारले जाऊ शकतात की 4 सर्व्हिसेस जी याच्यापैकी एक्झाम कुठची आहे किंवा अमुक अमुक इतकी कंडिशन्स आहेत, ही सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे का टॅक्सेबल आहे, मग कंडिशनली एक्झाम्प्ट आहे का कंडिशनली टॅक्सेबल आहे, जे काय असेल ते. सो या पद्धतीने एमसीक्यू सुद्धा या चॅप्टर वरती फ्रेम केले जाऊ शकतात. आणि अगेन या टॉपिकला वेटेज परीक्षेमध्ये कन्सिडर केलेला आहे, म्हणजे जो 80% वेटेज वाला जो पोर्शन आहे, तुम्ही जर तुमचं वेटेज शीट काढून बघितलं आयसीआयने पब्लिश केलेलं, त्याच्यामध्ये 80% वेटेजचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये ह्या टॉपिकचाही समावेश केलेला आहे. सो अगेन एक्झाम मध्ये 1 ते 2 प्रश्न ह्या टॉपिक वरचे येणं हे हमखास अपेक्षित आहेच. So this was enough introduction. Now let's go chapter overview. Power of government to grant exemption from tax, goods exempt from tax and services exempt from tax. या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या. Now come to introduction part. So exempt supply has been defined. Exempt supply has been defined as the supply of any goods or services or both which attracts nil rate of tax or which may be wholly exempt from tax and includes non-taxable supply. सो नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे कुठचं, त्याच्यावरती लेव्हीच होत नाही, म्हणजेच अल्कोहोलिक लिकर आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स त्याचाही समावेश एक्झाम्प्ट सप्लायच्या डेफिनेशन मध्ये केलेला आहे. सो दॅट नॉन टॅक्सेबल सप्लाय इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ एक्झाम्प्ट सप्लाय. नाउ एक्झाम्प्ट सप्लाय म्हणजे काय, तर असे गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्यांना झिरो हा टॅक्स रेट ऍप्लिकेबल आहे किंवा नील हा टॅक्स रेट ऍप्लिकेबल आहे, थोडक्यात त्याच्यावरती टॅक्स कुठच्याही रेटने पे होणार नाही, किंवा ज्यांना होलली एक्झम्प्ट केलेलं आहे, गव्हर्नमेंटने एक एक्झम्पशन नोटिफिकेशन सांगितलंय आणि त्याच्यामध्ये या सर्व्हिसेसना टॅक्स लायबिलिटी मधून एक्झम्पशन दिलेलं आहे. सो अशा सगळ्या गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या सप्लायला, आउटवर्ड सप्लायला एक्झम्प्ट सप्लाय असं म्हटलं जाईल. सो पॉवर टू ग्रांट एक्झम्पशन फ्रॉम जीएसटी जी गव्हर्नमेंटला दिलेली आहे ती सेक्शन 11 ऑफ दॅट ऍक्ट गव्हर्नमेंटला देतो. कारण तुम्ही सुरुवातीलाच बघितलं होतं की टॅक्स लेव्ही करण्यासाठी गव्हर्नमेंटला पॉवर लागते, तसंच एक्झम्पशन देण्यासाठीही गव्हर्नमेंटला पॉवर नेसेसरी आहे, की जी सीजीएसटी ऍक्टच्या सेक्शन 11 मध्ये दिलेली आहे किंवा आयजीएसटी ऍक्टच्या सेक्शन 6 मध्ये दिलेली आहे. टेक्स्ट दोन्हीकडे सारखंच आहे, फक्त इंट्रास्टेट सप्लायसाठी सीजीएसटी ऍक्ट मध्ये एक्झम्पशन आणि इंटरस्टेट सप्लायसाठी आयजीएसटी ऍक्ट मध्ये एक्झम्पशन आहे. आता हे एक्झम्पशन्स गव्हर्नमेंटने का दिलेली आहेत, तर त्याच्यात त्यांनी असं लॉजिक एक बेसिक सांगितलंय की ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत त्यांना एक्झम्पशन जे आहे ते ग्रांट केलेलं आहे. मग ते फूड ग्रेन्स असतील किंवा एज्युकेशन सर्व्हिसेस असतील, हेल्थ केअर सर्व्हिसेस असतील किंवा मग आपले जे रेग्युलर मिल्क, एग्स, कर्ड, लस्सी यासारखे प्रॉडक्ट्स, काही व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, या प्रोडक्ट्सना एक्झम्पशन आहे, की जे दैनंदिन वापराचे आपले प्रोडक्ट्स आहेत त्यांना जीएसटी मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे. सो तुम्हाला गुड्सची लिस्ट जी आहे ती लक्षात ठेवण्याची गरज नाही, इथे त्यांनी टेम्पररी बेसिसवरती काही दिलेलं आहे, सो ते तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. अदरवाइज गुड्सच्या केसमध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये कायम दिलं जाईल की ओके सो अँड सो कमोडिटीज सप्लाइड, मग ती टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे जनरली दिलं जाईल. तुम्ही एक लक्षात ठेवा की लूज फूड ग्रेन्स जे असतात किंवा व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, दही, मिल्क, एग्ज यासारख्या ज्या गोष्टी आहेत यांना टॅक्स मधनं एक्झम्पशन दिलेलं आहे. तर पॉवर टू ग्रांट एक्झम्पशनचा जो सेक्शन आहे, सेक्शन 11, तो आपण बघूया and then we will analyze the same. So section 11 subsection 1,
where the government is satisfied that it is necessary in the public interest so to do, it may, on the recommendation of the council by notification, exempt generally, either absolutely or subject to such conditions as may be specified therein, goods or services or both of any specified description from the whole or any part of the tax leviable thereon, with effect from such date as may be specified in such notification. Subsection 2, where the government is satisfied that it is necessary in the public interest so to do, it may, on recommendation of the council by special order, in each case, under circumstances of an exceptional nature to be stated in such order, exempt from payment of tax any goods or services or both on which tax is payable. And subsection 3, the government may, if it considers necessary or expedient so to do, for the purpose of clarifying the scope or applicability of any notification issued under subsection 1 or order issued under subsection 2, insert an explanation in such notification or order as the case may be, by notification at the time within one at any time within 1 year of issue of the notification under subsection 1 or order under subsection 2, and every such explanation shall have effect as if it had always been the part of first such notification or order as the case may be. Explanation baga. For the purposes of this section, where an exemption in respect of any goods or services or both from the whole or part of the tax leviable thereon has been granted absolutely, the registered person supplying such goods or services or both shall not collect the tax in excess of the effective rate on such supply of goods or services or both. सो खूप सोपा एक्झाम्पशनचा सेक्शन जो आहे किंवा पॉवर टू ग्रांट एक्झाम्पशन जो आहे, एक काम करा, काळजीपूर्वक जरा तिन्ही सबसेक्शन जे आहेत ते रीड आउट करा. ओके, सो आपण एक ह्याचा आपल्या नेहमीच्या मेथड प्रमाणे एक चार्ट प्रिपेअर करूया. सो अंडरस्टँडिंग पर्पज साठी परत आपल्याला ते सोपंच आहे. सो बेसिकली पॉवर कोणाला दिलेली आहे? गव्हर्नमेंटला दिलेली आहे.
सो पार्टली चार्ट कम्प्लीट झालेला आहे. वी विल कम्प्लीट द रेस्ट पार्ट नाव. सो यू आर एक्सपेक्टेड टू राईट अलॉंग विथ मी. तुम्ही माझ्याबरोबरच लिहून घ्यायला सुरुवात करा, सो दॅट तुम्ही ते कम्प्लीट करू शकाल. ओके, सो आपण सगळा सेक्शन जो आहे तो फिट केलेला आहे या चार्ट मध्ये. नीट एकदा चार्ट बघून घ्या आणि तुम्ही स्क्रीनशॉट ड्रॉ करून घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये फोटो काढून घ्या आणि ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, एकदा आपण हे बघून घेऊया. हा चार्ट एकदा तुमच्या वहीत काढून चला की आपण लगेच सुरुवात करूया. ओके, सो त्यांनी काय सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंटला जर पब्लिक इंटरेस्ट मध्ये असं वाटलं की हे करणं नेसेसरी आहे, तर ते गुड्स किंवा सर्व्हिसेसचा सप्लाय जो आहे तो एक्झम्प्ट करू शकतात. तर ह्याच्यात त्यांनी दोन प्रकार सांगितलेत. एक तर बाय नोटिफिकेशन, म्हणजे आपण इथे ए म्हटलेलं आहे, किंवा बाय स्पेशल ऑर्डर. आता नोटिफिकेशन ते जनरल ऍप्लिकेबल टू ऑल असणार आहे आणि स्पेशल ऑर्डर जी आहे ती स्पेसिफिक केसेसमध्ये फक्त ऍप्लिकेबल असणार आहे. सो बाय नोटिफिकेशन ऍप्लिकेबल टू ऑल. आता इकडे बघा नेक्स्ट पार्ट. एक्झम्प्ट जनरली म्हणजे काय, तर पूर्ण सगळ्या इंडस्ट्रीसाठी सगळ्या केसेससाठी ऍप्लिकेबल आहे. आयदर ऍब्सोल्युटली ऑर सब्जेक्ट टू कंडिशन्स. म्हणजे एक तर टोटल एक्झाम्पशन दिलेलं आहे की ही सर्व्हिस कोणीही कशी देऊ दे, त्याला काही कंडिशन नाहीये, ही सर्व्हिस एक्झम्प्ट आहे किंवा हे गुड्स एक्झम्प्ट आहे. किंवा सब्जेक्ट टू कंडिशन्स काहीतरी एक्झम्पशन असेल, की आपण मगाशी कंडिशन्स बघितल्या की त्या कंडिशन्स एकतर सप्लायर, रेसिपियंट, कन्सिडरेशन यावरती डिपेंडेंट असेल किंवा नेचर ऑफ सर्व्हिस वरती. सो त्या कंडिशन्स सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स किंवा ऍब्सोल्यूट एक्झम्पशन दिलं जाईल. होल ऑफ टॅक्स किंवा पार्ट ऑफ टॅक्स. एकतर संपूर्ण टॅक्स जो आहे त्याला एक्झम्पशन मिळेल किंवा पार्ट ऑफ द टॅक्स विल बी एक्झम्प्टेड. पार्ट ऑफ द टॅक्स विल बी एक्झम्प्टेड म्हणजे ओके 50% इतका टॅक्स माफ, त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तो पे करावा लागेल. सो अशी पॉवर गव्हर्नमेंटला आहे. सेकंड थिंग, स्पेशल ऑर्डरच्या मधून जेव्हा एक्झम्पशन देणार आहोत तेव्हा इट विल एक्झम्प्ट अंडर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस एक्सप्लिसिटली स्पेसिफाईड इन द ऑर्डर. तुम्ही जर सबसेक्शन 2 बघितला तर वेअर द गव्हर्नमेंट satisfied that it is necessary in the public interest so to do, it may on the recommendation of the council by special order in each case under the circumstances of an exceptional nature to be stated in such order exempt from payment of tax. सो त्या ऑर्डर मध्ये सांगितलेलं असेल त्या सर्कमस्टन्सेस मध्येच फक्त
एक्झाम्पशन आहे पूर्ण टॅक्स मधून ते ग्रांट केलं जाईल. आता हे एक्झाम्पशनची ड्यू डेट काय असणार, इफेक्टिव्ह डेट काय असणार, तर इट विल बी इफेक्टिव्ह फ्रॉम वेदर इफेक्टिव्ह डेट इज स्पेसिफाईड इन नोटिफिकेशन और ऑर्डर. जर ती डेट स्पेसिफाय केली असेल की ह्या डेट पासून नोटिफिकेशन किंवा एक्झाम्पशन जे ते ग्रांट केलं जाईल. से फॉर एक्झाम्पल एका एक्झाम्पशन नोटिफिकेशन मध्ये सांगितलं होतं दॅट नोटिफिकेशन वॉज पब्लिश्ड ऑन 10th सप्टेंबर आणि सांगितलं होतं की ओके 15 सप्टेंबर ऑनवर्ड्स ही सर्व्हिस जी आहे ती एक्झाम्प्टेड असेल. इफेक्टिव्ह डेट ऑफ दिस नोटिफिकेशन इज 15 सप्टेंबर. जर असं एक्सप्रेसली सांगितलेलं आहे तर मग ती डेट घ्या 15 सप्टेंबर जी सांगितलेली असेल सच स्पेसिफाईड डेट. जर तसं एक्सप्रेसली सांगितलं नाहीये तर डेट ऑफ इश्यू ऑफ दॅट सच नोटिफिकेशन विल बी द इफेक्टिव्ह डेट. ज्या दिवशी नोटिफिकेशन पब्लिश होईल त्या दिवसापासून तुम्हाला एक्झाम्पशन जे आहे ते अवेल करता येईल. सेकंडली त्याच्यामध्ये जर काही अमेंड करावं असं वाटलं की गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यात त्यांना काहीतरी चेंजेस करावेसे वाटले. से फॉर एक्झाम्पल आता ह्या पद्धतीचं क्लॅरिफिकेशन इश्यू केलेलं तुम्हाला सांगतो की गुड्सच्या केसमध्ये आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहे त्यांना बेनिफिट दिला गेला. आयुर्वेदिक मेडिसिन्सना बेनिफिट दिला गेला पण ब्रँडेड मेडिसिन्सना मात्र त्यातून वगळलं. आता आयुर्वेदिक मेडिसिन्सच्या बाबतीत एक असा हा असतो किंवा एक असा एक प्रकार असतो की आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत त्याचे फॉर्म्युलाज हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले असतात. सो तुम्ही जर तेच फॉर्म्युलेज यूज करत असलात तर तुम्ही एक कॅटेगरी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लायसन्स दिलं जातं, फूड अँड ड्रग्ज ऍक्ट किंवा मेडिसिनल लायसन्स. जर तुम्ही त्या फॉर्म्युलाज मध्ये काही चेंज करून तुमचं काही इन्व्हेन्शन ऍड करून किंवा कमी जास्त प्रपोर्शन करून जर तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असलात तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं लायसन्स इश्यू केलं जातं. सो मग गव्हर्नमेंटला यापैकी कशाला एक्झाम्पशन द्यायचं होतं तर जे आयुर्वेदाप्रमाणे ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चर करतायत त्यांना एक्झाम्पशन द्यायचं होतं. जे स्वतःचं मॉडिफिकेशन करतात त्यांना एक्झाम्पशन द्यायचं नव्हतं. सो मग हे जे एक्सप्लेनेशन होतं की आयुर्वेदिक मेडिसिन्स म्हणजे काय की बा आम्ही असं सांगतो की ओके मेडिकल लायसन्स ज्या बेसिसवर दिले जातात तो बेसिस तुम्ही धरा आणि त्या पद्धतीने तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिनचं इंटरप्रिटेशन करायचं आहे. सो हे जे क्लॅरिफिकेशन आहे हे गव्हर्नमेंटने जर विदिन 1 इयर इश्यू केलं, जर विदिन 1 इयर फ्रॉम द डेट ऑफ पब्लिशिंग द ओरिजिनल नोटिफिकेशन म्हणजे ज्या नोटिफिकेशन मध्ये मेडिसिनल आयुर्वेदिक मेडिसिन्सना एक्झाम्पशन दिलंय. आता आयुर्वेदिक मेडिसिन्स म्हणजे काय असं लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला कारण ऍक्च्युअली इंडस्ट्री जेव्हा बघायला गेली तर लक्षात की 2 प्रकारची मेडिसिन्स आयुर्वेदिक मेडिसिन्स म्हणून रेकॉग्नाइज केली जातात. मग गव्हर्नमेंटला कळलं की अरे ओके या ठिकाणी आणखी क्लॅरिफाय करायची गरज आहे. त्यांनी एक क्लॅरिफिकेशन इन्सर्ट केलं. आता हे जे क्लॅरिफिकेशन आहे हे जर विदिन 1 इयर इन्सर्ट केलं गेलं तर ते ज्या दिवशीपासून नोटिफिकेशन अंमलात आणलेलं आहे त्या दिवशीपासून ते इफेक्टिव्ह होईल. गव्हर्नमेंटकडे रेट्रोस्पेक्टिव्हली तो अप्लाय करण्यासाठी 1च वर्ष आहे. जर त्यांनी 1 वर्षामध्ये ते पब्लिश केलं, नोटिफाय केलं तर त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट मिळेल. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे कुठचा, ज्या दिवशी ओरिजिनल नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे त्या दिवसापासून त्याचा मिनिंग तशा पद्धतीने गृहीत धरला जाईल. पण जर 1 वर्षानंतर त्यांनी हे पब्लिश केलं तर मात्र ज्या दिवशी ते पब्लिश केलं जाईल, ज्या दिवशी हा मिनिंग इन्सर्ट केला जाईल त्याच दिवशीपासून ते एक्झाम्पशन ग्रांट केलं जाईल. म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह एक्झाम्पशन मिळणार नाही किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट त्याचा मिळणार नाही. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात आलेला आहे. सो आपण हा चार्ट तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करून घ्या. तुम्हाला हा सेक्शन जो आहे तो अनालाइज करायला सोपा पडेल. ऍक्च्युअली इन्स्टिट्यूटने पण एक चार्ट करून दिला आहे फ्लो चार्ट फॉर्म मध्ये, पण त्यापेक्षा मला थोडं वाटलं की आपण ट्री डायग्राम मध्ये समजून घेतलं तर दोन्ही केसेस ज्या आहेत त्या नीट समजून घेता येऊ शकतात. सो आता एंटायर ही जी 3 पानं आहेत ती आपण एका चार्ट मध्ये कव्हर केलेली आहे. सो ड्रॉ इट चार्ट मी तुम्हाला परत 1 मिनिट देतो आणि लगेच आपण पुढच्या पार्ट कडे वळूया इन अवर नेक्स्ट लेक्चर.